बारामती विमान दुर्घटना, धुराच्या ढगांत दबलेले सत्य, सन्नाट्यात घुमणारे प्रश्न। बारामती, महाराष्ट्र। आज सकाळी बारामती परिसरात एक भीषण दुर्घटना घडली आणि संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली। मुंबईहून बारामतीकडे येणारे एक चार्टर्ड विमान लँडिंग दरम्यान कोसळल्याची घटना समोर आली। काही क्षणांतच आकाशात धुराचे लोट पसरले, सायरनचा आवाज घुमू लागला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत होते। मात्र यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आणि अंतिम पुष्टी करण्यात आलेली नाही। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की विमान धावपट्टीच्या जवळ येत असतानाच अचानक मोठा आवाज झाला। क्षणातच विमानाचे संतुलन बिघडले आणि काही सेकंदांत ते जमिनीवर आदळले। अपघात इतका भीषण होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला। धडकेनंतर आगीच्या ज्वाळा उसळल्या आणि काळा धूर आकाशात पसरला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ सर्वप्रथम मदतीसाठी धावले। एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, आधी जोराचा स्फोट झाला, नंतर धुराचे लोट दिसू लागले। आम्ही धावत गेलो, पण आग आणि मलब्यामुळे जवळ जाणे अशक्य होते। काही नागरिकांनी जीवाची पर्वा न करता जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। मात्र आगीची तीव्रता आणि तुटलेल्या अवशेषांमुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली। संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे। सुरक्षा यंत्रणा आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे अधिकारी अपघाताच्या प्रत्येक शक्य कारणाची सखोल चौकशी करत आहेत। खबरांनुसार या दुर्घटनेत अजित पवार यांच्या निधनाची चर्चा सुरू आहे। ही माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। समर्थक, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि धक्का व्यक्त केला जात आहे। मात्र प्रशासनाकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे। दरम्यान या दुर्घटनेने अनेक गंभीर प्रश्न उभे केले आहेत। लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता का? हवामान किंवा दृश्यमानता विजिबिलिटी कारणीभूत ठरली का? विमानाच्या देखभालीत निष्काळजीपणा झाला होता का? भारत सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून या दुर्घटनेची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कारण हा प्रश्न केवळ एका अपघाताचा नाही, तर देशातील विमान सुरक्षेचा आहे। आज बारामती फक्त एका दुर्घटनेचा साक्षीदार ठरलेला नाही, तो व्यवस्था, सुरक्षा आणि जबाबदारीकडे थेट बोट दाखवत आहे। जेव्हा नेतेच सुरक्षित नाहीत, तेव्हा सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार? मुंबई फाइट्स बॅक। बारामती